Hello everyone, welcome to RV Sir's English. So students, in this video we are going to see passage number 3 of 9th standard semi-English lesson Great Scientist. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण Great Scientist या लेसन मधील passage number 3 बघणार आहोत. Let's get started. Even then, Davy did not have much hope for Faraday. Then Faraday got another chance to prove himself. आता जरी फॅराडे यांच्यासाठी डेव्ही यांच्या मनामध्ये जराही होप नव्हती, जराही आशा नव्हती की ते काहीतरी सायन्सच्या क्षेत्रामध्ये करू शकतील, तरी फॅराडे यांना अजून एक चान्स भेटला, अजून एक अपॉर्च्युनिटी भेटली स्वतःला प्रूव्ह करायसाठी, स्वतःला सिद्ध करायसाठी. One day Davy tried to recreate a famous electromagnetism experiment with fellow chemist William Wollstone. एकदा डेव्ही आपले फेलो केमिस्ट विल्यम वोल्स्टोन यांच्यासोबत एक फेमस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एक्सपेरिमेंट रिक्रिएट म्हणजे पुन्हा करून पाहायचा प्रयत्न करत होते. एक्सप्लोरिंग व्हाय व्हेन एन इलेक्ट्रिक करंट इज अप्लाइड टू वायर इट कॉजेस दॅट वायर टू बिहेव लाईक अ मॅग्नेट. आणि ते एक्सप्लोर करत होते, शोधायचा प्रयत्न करत होते की जेव्हा एखाद्या वायर मधून इलेक्ट्रिक करंट पास होतो तेव्हा ती वायर एखाद्या मॅग्नेट प्रमाणे काम करते. असं का होते हे शोधायचा ते प्रयत्न करत होते. Obviously the forces were connected, but nobody had figured out how to make it happen continuously. आता नक्कीच ते फोर्सेस एकमेकांशी कनेक्टेड होते, पण कोणालाही कळलेलं किंवा समजलेलं नव्हतं की हे कंटिन्युअसली चालू ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे. Davy believed that if he could find out why it happened and controlled it, there could be many practical applications of the force. डेव्ही यांना विश्वास होता की जर ते फाइंड आउट करू शकले, शोधू शकले की असं का होते आणि त्या फोर्सला ते कंट्रोल करू शकले, तर त्याचे खूप सारे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स होते त्या फोर्सचे, म्हणजे अनेक गोष्टींमध्ये तो फोर्स वापरता आला असता. बट ही वॉज अनेबल टू फिगर इट आउट अँड वॉज फ्रस्ट्रेटेड. पण डेव्ही यांना ते काही समजू शकत नव्हतं किंवा यांना ते काही शोधता आलेलं नव्हतं आणि त्यामुळे ते फ्रस्ट्रेटेड झाले होते, म्हणजे फार चिडलेले होते. He then teased Faraday, asking him to try his hand at it after he was done cleaning the lab. मग एक दिवस ते फॅराडे यांना चिडवत म्हणाले, त्यांचं काम झाल्यानंतर, लॅब क्लीन केल्यानंतर मायकल फॅराडे यांना चिडवत डेव्ही म्हणाले की तू हे का करून बघत नाहीस. म्हणजे जे काम स्वतः डेव्ही यांना जमलं नाही, त्यांनी मायकल फॅराडे यांना आव्हान दिलं की तू हे करून बघ. Within a few days, Faraday solved the problem. आणि खरोखरच अगदी काहीच दिवसांमध्ये मायकल फॅराडे यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. इन फॅक्ट ही वेंट फर्दर अँड द रिझल्ट वॉज द फर्स्ट इंडक्शन मोटर. आणि इनफॅक्ट ते पुढेही गेले, म्हणजे त्यांनी अजूनही त्यामध्ये शोध लावला आणि रिझल्ट असा लागला की पहिली इंडक्शन मोटर जी आहे तिला मायकल फॅराडे यांनी इन्व्हेंट केलं, त्यांनी बनवलं. विच कन्व्हर्टेड इलेक्ट्रिकल करंट इनटू कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन. जी इलेक्ट्रिक करंटचं रूपांतर कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन मध्ये करत होती, अशा प्रकारे मायकल फॅराडे यांनी संधीचं रूपांतर सोन्यामध्ये केलं. द इंडक्शन मोटर स्पर्ड रिव्होल्यूशन. अशा प्रकारे इंडक्शन मोटर एक क्रांतीच घेऊन आली. फॅन्स, एअर कंडिशनिंग, स्विंग मशीन, फोटोग्राफ्स, पॉवर टूल्स, कार and even trains and aeroplanes engines grew out of this simple device. अशा प्रकारे फॅन, एअर कंडिशनिंग, स्विंग मशीन म्हणजे सिलाई मशीन, फोटोग्राफ, पॉवर टूल्स, कार, ट्रेन आणि एरोप्लेन सारख्या मोठ्या मोठ्या मशीन्सचे इंजिन सुद्धा या छोट्याशा सिंपल डिव्हाइस पासून बनवण्यात आले. विच वॉज बॉर्न आउट ऑफ मॉकरी डायरेक्टेड ॲट फॅराडे. जे की फॅराडे यांच्यावर केलेली चेष्टा मस्करी जी आहे त्यांच्यामधून जन्माला आली होती. म्हणजे जे डेव्ही यांनी मायकल फॅराडे यांना चिडवलं होतं किंवा हिणवलं होतं, त्याच्यामधून त्यांनी एवढा मोठा शोध लावला होता. तर एक क्रांतिकारी शोध मायकल फॅराडे यांनी लावला. अशा प्रकारे मायकल फॅराडे जे आहेत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. मित्रांनो, हा होता पॅसेज नंबर 3. आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. I will see another video. Till then, take care. Goodbye.